नमस्कार मित्रांनो, आज आहे 13 जुलै 2025 आणि भरपूर लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता आलेला नाही। आनंदाची बातमी आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही। फक्त हे काम केलेलं आहे लाडक्या बहिणींनी आणि 48 तासात त्यांना पैसे आलेले आहेत त्यांच्या मोबाईलवरती। जर तुम्हाला अजूनही जूनचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला फक्त हे एक काम करायचं आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते। हे काम केल्यानंतर 48 तासात लगेच पैसे त्यांच्या खात्यावरती आलेले आहेत। ते काम कोणतं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 3 ते 4 गोष्टी करायच्या आहेत फक्त तुम्हाला। त्या गोष्टी केल्यानंतर 100% पैसे हे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत। जूनचा हप्ता त्यांच्या खात्यात 48 तासातच आलेला आहे। स्वतः आपल्याला आदित्य तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे। सोबतच काय करावं लागणार आहे दुसरा पर्याय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण जूनचा हप्ता आला तरच तुम्हाला जुलैचा हप्ता येणार आहे आणि जुलैचा हप्ता हा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्यापासून जुलैचा हप्ता सुद्धा आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे आज हे काम करून घ्या। तुम्हाला एक काम करायचं आहे बघा, आता मी सांगतो तेवढं। लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे, बरोबर। त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तर अर्जदार लॉग इन म्हणजे इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेस होईल। वरती बघा तुम्ही प्रोफाईल तक्रार ह्या निळ्या पट्टीमध्ये तक्रार हे एक ऑप्शन दिसतो तुम्हाला। त्या तक्रारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तक्रार केल्यावरती बघा ते तुम्हाला काही मी आधी ऑलरेडी तक्रार केल्या होत्या त्यांचं स्टेटस बघू शकता। एकाचं रिझॉल्व झालेलं आहे, एकाचं इन रिव्ह्यूमध्ये आहे। रिझॉल्व हे 48 तासात होतं। तुम्हाला नवीन तक्रार ॲड न्यू ग्रेव्हियन्सवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती केल्यानंतर तुम्हाला एक खाली असा फॉर्म दिसतो तक्रार फॉर्म, त्याच्यावरती तुम्हाला माय ॲप्लिकेशन सिलेक्ट करून खाली अदर सिलेक्ट करायचं आहे। परंतु असं केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नॉट फाउंड असं येतं, एरर येतो। त्यामुळं जो तक्रारचा प्रकार आहे मित्रांनो तो तुम्हाला तक्रारचा प्रकार चेंज करून कंप्लायन्स अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन असं करायचं आहे। हे खालचा पर्याय निवडायचा आहे तरच तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकतो। हे आपण केलेलं आहे, त्यामुळं जे काही केलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगत असतो, त्यामुळे ते करून घ्या। दुसरी गोष्ट खाली अदर्स हे क्लिक करा। पहिल्यांदा कंप्लायन्स अगेन्स्ट केल्यानंतर खाली अदर्स हे क्लिक करा, मग तो फॉर्म पुढे जातो। ते कुठलाही इथं इश्यू येत नाही। हा आता आपण ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन केले, कंप्लायन्स अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन आणि अदर्स हे सिलेक्ट केल्यानंतर खाली असा फॉर्म तयार होतो। तिथं म्हणजे अर्ज क्रमांक, नाव, जिल्हा, तालुका, मतदारसंघ, पिनकोड वर्णन करा, हे सगळं तुम्हाला टाकायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायच्या आहेत। काही टेन्शन घ्यायची गरज नाही। हे एवढं सगळं तुम्हाला गोष्टी त्यात 100% ॲड करायच्या आहेत। खाली तुम्हाला गेल्यानंतर बघा वर्णन करा, तुम्हाला त्यात तुमचं कारण टाकायचं आहे। काय कुठल्या महिन्याचे पैसे आले नाहीत तर तुमचं नाव सांगा, माझं हे गाव आहे आणि मला पैसे आलेले नाहीत आणि तुमचं डॉक्युमेंट ॲड करा। त्यानंतर आर यू वॉन्ट टू सबमिटवर क्लिक करायचं आहे। सगळं टाकलं, तुमचं कागदपत्र पण जमा करा, म्हणजे काही टेन्शन घ्यायचं नाही। सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक नंबर भेटतो आणि तो तुमच्या मोबाईलवरती सुद्धा कदाचित मेसेज येऊ शकतो। तर तुम्ही इथं अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचं निवारण करू शकता। त्याच्यामध्ये कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही। हा फॉर्म भरल्यानंतर लक्षात घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आहे मी तुम्हाला। 2 गोष्टी, ही एक तर काम केलंच, ह्यानं तुम्हाला एक नंबर भेटतो, तक्रार नंबर। आता तुम्हाला वाटलं की अरे आज 1 दिवस झाला आहे तरीही काही अपडेट आलेलं नाही, तर दुसरं सगळ्यात जबरदस्त उपाय, जालिम उपाय आपण म्हणतो, रामबाण उपाय, तो काय आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लक्षात घ्या। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर व्हिडिओ आधी संपूर्ण पाहायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना एक विनंती आहे, ज्या लाडक्या बहिणींना अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। योजनेसंदर्भात आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। जुलैचा हप्तासुद्धा आपल्याला लवकरच उद्यापासून कदाचित आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची बातमी आहे। माध्यमांशी बोलताना त्यांनी स्वतः काही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की भरपूर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला नव्हता, तर आता जुलैचा हप्ता पण येणार आहे। कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार हे तुम्हाला मी सांगतो आधी। बघा जिल्हे जर आपण बघितले तर पुणे असेल, तिथं ठाणे आहे, रायगड आहे, नाशिक आहे, धुळे, जालना, अमरावती, जळगाव, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा अशा महत्त्वाच्या एकंदरीत 17 ते 18 जिल्ह्यांमध्ये उद्या वाटप होणार आहे। तुम्ही म्हणाल सर दुसरा उपाय काय जूनचा हप्ता येण्यासाठी? लक्षात घ्या, एक जालिम उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलंच हप्ता येणार नाही आणि 48 तासात तिथून पुढं तुमच्या खात्यावरती खटाखट पैसे पडणार आहेत। तुमचा कोणताही जिल्हा असो, कोणताही तालुका असो, काही फरक पडत नाही, 48 तासात तुमच्या पैसे येतील। कारण जूनचा हप्ता वितरण हे भरपूर लाडक्या बहिणींना आलेलं नाही। जवळपास आपण जर बघितलं तर 40% अजूनही लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, बरोबर। त्यामुळे लक्षात घ्या तुमच्याकडे आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला लॉग इन होतच नाही आहे वेबसाईटला, आम्हाला फॉर्म भरायचं कळतच नाही आहे, काहीच गोष्ट कळत नाही आहे, काय करायचं काय समजत नाही आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं अर्ज क्रमांक तर आहे सगळ्यांकडे, बरोबर। अर्ज क्रमांक तर आहे, तुम्ही
ॲप्लिकेशन थ्रू भरलेला असावं किंवा वेबसाईट थ्रू भरलेला असावं, तुमच्याकडे अर्ज क्रमांक तर आहेच बरोबर. अर्ज क्रमांक जरी नसलं तरी तुमच्याकडं आधार कार्ड आहे, ते घेऊन तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयात जायचं आहे. थेट लक्षात घ्या, जर तुम्ही सगळं कॉन्फिडेंट आहात की मी याच्यामध्ये बसते आणि मला पैसे येत होते, तर सगळ्यात महत्त्वाचं जायचं तुम्हाला महिला व बालविकासमध्ये. जाताना तुम्हाला 3 डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. पहिलं आधार कार्ड, दुसरं तुम्हाला बँकेचं जे खातं आहे त्यात पैसे पडतात किंवा पोस्टचं खातं असेल ज्याच्यात पैसे पडतात ते. तिसरं गोष्ट तुमचं रेशन कार्ड घेऊन जायचं आहे. रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला. रेशन कार्ड कुठलं, पिवळं किंवा केशरी असेल तर लक्षात घ्या. हे 3 डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला महिला व बालविकास विभागात जायचं आहे. तिथं तुम्हाला अर्ज क्रमांकानुसार, अर्ज क्रमांक जर नसेल तर तुमचं नाव सांगू शकता, तुमचा जिल्हा, सगळं सांगून तिथं डायरेक्ट तुम्ही तक्रार करू शकता. तिथं गेल्यानंतर 1 ते 2 दिवसात म्हणजेच 48 तासात तुमची तक्रारवरती निवारण केलं जाईल. कारण तुम्ही फॉर्म भरला तर तिथं वेळ लागू शकतो बरोबर, कारण ऑनलाईन पद्धतीने जाणार, प्रत्येक फॉर्म चेक करत राहणार. त्यामुळं तिथे एक ॲश्युरिटी येण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट, मला तर असं वाटतं की महिला व बालविकास विभागामध्ये जा. तिथं तुमचं काम हे लगेच होऊ शकतं. 48 तासात तुमचे जे काही राहिलेले पैसे आहेत ते तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये पडतील किंवा तुमचं जे पोस्ट खातं असेल त्या पोस्टाच्या खात्यात पडतील. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण जूनचाच हप्ता नाही तर भरपूर लाडक्या बहिणींना मागचेसुद्धा हप्ते आलेले नाहीत, जून, एप्रिल, मे, तर त्याचीसुद्धा तक्रार तुम्ही करू शकता. मागचे पैसे राहिलेले, नवीन पैसे आताचे ह्या महिन्याचे, दोन्ही पैसे खटाखट तुमच्या मोबाईलवरती येतील. त्यामुळं हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, ज्यांना अडथळे येत आहेत, ज्यांना पैसे येत आहेत. कारण लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. कदाचित जूनचा हप्ता आला परंतु जुलैचा हप्ता येताना हा प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा फेस होऊ शकतो असं आपल्याला भरपूर ठिकाणी सांगितलं गेलं आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं आहे की तक्रार नोंदवा. तक्रार नोंदनंतर हे जर तुम्हाला नसेल तर डायरेक्ट महिला व बालविकास विभागामध्ये जा. कारण भरपूर लाडक्या बहिणींना हे समजत नाही आणि हे कुठे नको वाटतात. तर आपण ही गोष्टी करू शकतो मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे केल्यानंतर 48 तासात तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो पैसे आलेल्याचा. त्यामुळं खटाखट पैसे येतात. आता एक सगळ्यांना विनंती आहे, चॅनलवरती आला नवीन असाल किंवा जुने असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही. कमेंट्समध्ये मला सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचे बँक कोणते आहे, तुम्हाला पैसे आलेले आहेत का, पण त्यासाठी तुम्ही काय केलं होतं, पैसे आले असतील तर, उशिरा आले असतील तर. सोबतच आपल्याला हा व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर करायचा आहे. व्हॉट्सअपला शेअर करा, फेसबुकला, सगळीकडं जेवढी मदत होईल तेवढी सगळं तुम्ही शेअर करायचं आहे. बघा, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे हे कमेंट करा. तुमच्याकडं कुठलं रेशन कार्ड आहे, पिवळं आहे की केशरी आहे, हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. रेशन कार्डची ऑनलाईन KYC केली नसेल तर करून घ्या, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. तर काही प्रश्न असतात नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.